आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आज अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणजे की शासनासाठी निर्लज्जपणाची गोष्ट आहे की मालवणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि करोडो लोकांचा, महाराष्ट्रातील लोकांचे, देशातील लोकांचे मनही हळहळून गेली आणि खूप दुःख झालेलं आहे। घाईघाईमध्ये मोदींनी आतापर्यंत सर्व उद्घाटन केलेली, इव्हेंट केलेले आहेत। इलेक्शनचे इव्हेंट, इलेक्शनच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर इव्हेंट केलेले आणि त्याच्यामध्ये हा घाईघाईने त्यांनी हे इव्हेंट केलेले आणि घाईघाईने उद्घाटन केलेला हा 18 महिन्यात काहीतरी मला वाटतं हा कोसळलेला आहे। म्हणजे इतक्या कमी याच्यात कोसळले म्हणजे किती निकृष्ट काम केलेलं असेल। आणि हे काम केले ते पण असं ऐकलेलं आहे की एकनाथ शिंदेचे सुपुत्र यांच्या एका मित्राने केलेले आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि ते सगळे हे करायचं। हे पाप आहे, पाप, आणि हे पाप भोगल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करतो आणि माफी मागतो की माझ्या महाराष्ट्रामध्ये हा अशा प्रकारचे आपले प्रकार असंच संसदेतील झालं। संसदेची मोठा इव्हेंट करण्यात आला आणि भव्य दिव्य संसद केलेली, फार चांगलं आहे। परंतु ती संसद दबा पाणी गळायला लागलेली ही परिस्थिती। प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवलं त्यावेळेस जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं हे मंदिर अर्धवट आहे, याला कळत नाही, तरी याचं उद्घाटन करू नका, तरी ऐकलं नाही। हे पाप आहे आणि ते आज पाप भोवलं जात आहे आणि ते देखील तिथे लिकेज झालेलं आहे आणि पाणी वाहते। असे अनेक प्रकल्प अत्यंत निकृष्ट प्रतीचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे। आणि मला आश्चर्य वाटतं की महाराजांचे जे वंशज आहे ते याच्या बाबतीत एकही शब्द उच्चारत नाही। अत्यंत दुःखद गोष्ट आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।